रसिक मित्र हो, ऑनलाईन झटपट या स्वानुभवावर आधारित लेखाचं वाचन मी आता सादर करतोय. लेखक कौस्तुभ ताम्हनकर, अभिवाचन दत्ता सरदेशमुख. लेखाचं शीर्षक आहे ऑनलाईन झटपट. दिवस पहिला. माझ्या ड्रायव्हिंग लायसन्सची मुदत 27 जुलैला संपत होती. त्याचं नूतनीकरण वेळीच करणं गरजेचं होतं. या खेपेच्या ठाणेवारीत हे काम पार पाडायचंच अशा इराद्यानं मी ठाण्याला पोहोचलो. सरकारी काम ते एका खेपेत पुरं होणार नाही याची मला पुरेपूर कल्पना होती. RTO कार्यालयासमोरच्या एखाद्या एजंटला हे काम दिलं असतं तर काही सहस्र रुपयांच्या मोबदल्यात फक्त त्यानं सांगितलेल्या ठिकाणी सह्या करून ते काम झालं असतं आणि मी स्वतःला न मनस्तापवता माझ्या ड्रायव्हिंग लायसन्सचं नूतनीकरण पार पडलं असतं. पण मला तसं करायचं नव्हतं. माझ्याकडे भरपूर वेळ होता आणि हेलपाटे घालायची माझी तयारी होती. सरकारी कामाला सुरुवात करायची तर सोमवार आणि सकाळी 11 ही वेळ एकदम योग्य असते हे मला माहिती होतं. मी रिक्षा करून RTO कार्यालयाच्या आवारात पोहोचलो. वाहन चालक शिकाऊ आणि सराईत वाहन मालक, एजंट मंडळी, खाकी पोशाखातले साहेब लोक असे असंख्य लोक त्या परिसरात इतस्ततः फिरत होते. प्रत्येकाचं काही ना काही काम होतं. प्रत्येकजण गडबडीत होता. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर कधी एकदा इथून बाहेर पडतो असाही भाव होताच. मी तसा इथं खूप वर्षांनी येत होतो. चौकशीची खिडकी कुठं दिसते का हे बघत बघत मी त्या गर्दीत घुसलो. मला चौकशीची खिडकी काही सापडली नाही, पण वाहन परवाना नूतनीकरण अशी पाटी असलेली खिडकी दिसली. खिडकीसमोर 2-4 माणसं रांगेत उभी होती. मी रांगेत उभा राहिलो. खिडकीपर्यंत पोहोचण्याच्या आधी रांगेत जरा चौकशी करावी असा विचार करत मी माझं तोंड उघडलं. लायसन्स इथंच रिन्यू होतं ना? ऑनलाईन करा, लगेच होईल असं म्हणत रांगेतल्या एका अनुभवी माणसानं मला खिडकीवर लटकवलेली पाटी दाखवली. त्या पाटीवर संकेतस्थळाचा पत्ता लिहिला होता. आजकाल लिहून घेणं ही क्रिया बंद झालेली आहे. त्यामुळं पूर्वी जसं कोणाही माणसाच्या खिशात पेन हमखास असायचे तसं पेन आजकाल नसतं, पण माझ्याकडे होतं. मी पेन काढला आणि कागद शोधू लागलो. फोटो काढा, रांगेतला एक माणूस म्हणाला. मी अजून जुन्या जमान्यातल्याच गडी आहे आणि या आजोबांचं काम लवकर होत नाही असंच त्या तरुणाला सुचवायचं असावं असं मला वाटलं. तिथं 2 पाट्या होत्या. मी दोन्हीचे फोटो काढले. प्रत्येक फोटोत दोन्ही पाट्या येतच होत्या. तरी देखील मी दोन्ही पाट्यांचे 2 वेगवेगळे फोटो काढले. मागचा माणूस माझ्याकडे पाहून गालातल्या गालात हसत होता. आता माझं काम घरबसल्या होणार या खुशीत मी घरी परतलो. दिवस दुसरा. मी माझा संगणक उघडला. माहितीच्या मायाजालात मी संगणकावर RTOच्या संकेतस्थळाचा पत्ता लिहिला. इथं देखील शोधाशोधीला पर्याय नव्हता. फक्त मैदान छोटं होतं आणि मी एकटा होतो. या शोधाशोधीला सर्फिंग करणं असं म्हणतात. तर असा सरफरत मी DL म्हणजे ड्रायव्हिंग परवाना नूतनीकरणाच्या पानावर आलो. आता ते संकेतस्थळ माझ्याशी बोलू लागलं होतं. इथं फक्त मुद्द्याचं बोलायचं असतं. मी माझा DL नंबर लिहिला, मग जन्मतारीख लिहिली आणि पुढं जाण्याची कळ दाबली. मी यंत्र नाही हे संकेतस्थळाला माझ्याकडून वधवून घ्यायचं होतं. त्यासाठी एका कॅप्च्याची योजना केलेली होती. संगणकावर दिसणाऱ्या कॅप्च्यावर लिहिलेली अक्षरं आणि आकडे मला तसेच्या तसे लिहायचे होते. मी ते लिहायचा प्रयत्न केला. एका खेपेत इथं देखील काही साध्य होत नाही हा सरकारी कामाच्या अनुभवाचा पुन्हा प्रत्यय आला. 1-2दा चुकत मी एकदाचा ती सगळी अक्षरं आणि आकडे तसेच्या तसे लिहू शकलो. अर्थात हे त्या संकेताला जेव्हा पटलं तेव्हा त्यानं पुढचा दरवाजा उघडला. अजून काही दिवसांनी कॅप्च्या ओळखायचं तंत्र यंत्र हस्तगत करेलच, मग AI त्यावर दुसरा मार्ग काढेल
हे कुरगुडीचं सूत्र जोपर्यंत चालू असणार आहे तोपर्यंत माणसाला अंत नाही. मित्रहो, इथून पुढं संकेतस्थळाला मी नुसतं संकेत म्हणणार आहे बरं का. संकेतला माझ्याबद्दल अजून खात्री करून घ्यायची होती. DL नंबरवाला माणूस आणि मी एकच आहे याची खात्री करून घेण्यासाठी संकेतनं मला माझा आधार नंबर विचारला. मी तो लगेच नोंदवला. हा नंबर दुसरी व्यक्ती देखील लिहू शकते एवढं समजण्याइतका संकेत नक्कीच हुशार होता. माझ्या आधारशी जोडलेल्या मोबाईलवर एक परवलीचा नंबर म्हणजे OTP संकेतनं क्षणात पाठवला आणि आमची गाडी थांबली. संकेतस्थळावर नोंदवलेला माझा मोबाईल नंबर आणि माझ्याकडे असलेला मोबाईल एक नव्हते, कारण माझं DL 15 वर्षापूर्वी काढलेलं होतं आणि त्यावेळी माझ्याकडे वेगळाच मोबाईल होता. 15 वर्षात मोबाईल नंबर ही बदलायची गोष्ट नाही इतकी प्रगती झालेली आहे. संकेत पाठवत असलेला OTP माझ्या जुन्या नंबरवर जात होता. मोबाईल शिवाय नोंदणी करायची तिथं सोय होती. मला माझं आधार कार्ड जोडायचं होतं. मी लगेच माझ्या संगणकावरून माझ्या आधार कार्डाची प्रत संकेतला जोडली. संकेतनं मला एक संदेश पाठवला होता. तो माझ्या संगणकावर तळटिपेमध्ये दिसत होता. तो असा होता, तुमच्या आधार कार्डावर असलेल्या नोंदी आणि संकेतकडं असलेल्या नोंदी फक्त 40% जुळत आहेत. कृपया आपण जवळच्या RTO कार्यालयात जावं, असा तो संदेश होता. आणि माझा दुसरा दिवस संपला. दिवस तिसरा. आज शनिवार होता, पण माझ्या नशिबानं तो तिसरा शनिवार होता. आज सर्व सरकारी कार्यालयं कामासाठी उघडी असतात. अशा समजुतीत मी सकाळी 11च्या सुमारास रिक्षा करून RTO कार्यालयात पोहोचलो. गर्दीनं तुडुंब वाहणाऱ्या त्या आवारात आज मात्र शुकशुकाट होता. चला, आज माझं काम लवकर होणार या आनंदात मी त्या मैदानात प्रवेश केला. समोर 4-5 माणसं शिळोप्याच्या गप्पा मारत उभी होती. त्यातल्या एकानं मला हटकलं. काय पाहिजे? भेटायला बोलवलं आहे. आज RTO बंद असतं. का? शनिवार नाही का? पण आज तिसरा आहे. RTO सर्व शनिवार रविवार बंद असतं. पण तुमचं काय काम आहे? तो माणूस नक्की सरकारी नोकर नसणार याची माझी खात्री झाली. मी माझ्या कामाचं स्वरूप त्याला थोडक्यात सांगितलं. सोमवारी 24 नंबरच्या खिडकीत तुमचं काम होईल, या आता. मी ज्या रिक्षातून आलो होतो तो रिक्षावाला दात कोरत एक पाय सीटवर घेऊन माझ्याकडे बघतच होता. हे गिराईक नक्की परत येणार याची त्याला खात्री होती. चला परत, मी रिक्षात बसल्या बसल्या बोललो. पहिले क्यों नहीं बोला साहब, RTO में काम है. मुझे मालूम था शनिचर RTO बंद रहता है. मी काहीच बोललो नाही. शांतपणे घरी परतलो. दिवस चौथा. मी 24 नंबरच्या खिडकीसमोर उभा. साहेब देखील नुकतेच येत होते. मी काही न बोलता माझ्या मोबाईलवरच्या संकेतनं पाठवलेल्या संदेशाचा स्क्रीनशॉट त्यांना दाखवला. मोबाईल नंबर बदलायचा आहे असा अर्ज लिहा आणि 4 नंबरवर पाटील साहेबांकडे जा. कागद मिळेल का? बाहेर दुकानातून घ्या, असं ते साहेब म्हणणार असं मला वाटायच्या आतच साहेबांनी झटकन एक कोरा कागद माझ्या हातात दिला. आज नेमकं माझ्या खिशात पेन नव्हतं. पेन कुणाकडं मागावं, कुठं बसावं असा विचार करताना माझ्या लक्षात आलं RTOच्या मागच माझ्या कंपनीचं ऑफिस आहे. तिथंच जावं, शांतपणे बसून अर्ज लिहावा, झेरॉक्स काढाव्यात आणि परत यावं असा विचार करून मी साहेबांनी दिलेला कागद फडकवत माझ्या ऑफिसकडे वळलो. अर्ज लिहिला. माझी एकूण 3 कामं होती. 1 मोबाईल नंबर बदलणं, 2 आधार अपडेट करणं आणि 3 परवाना रिन्यू करणं. प्रत्येक कामासाठी वेगवेगळे अर्ज नकोत म्हणून मी त्याच अर्जात ही 3ही कारणं उद्धृत केली. सोबत माझ्या सध्याच्या DLची क्षप्रत, आधारची क्षप्रत जोडली आणि खिडकी नंबर 4 समोर उभा राहिलो. 4 नंबरची खिडकी म्हणजे सुरुवातीचीच खिडकी होती. ती खिडकी नसून मोठं असं 2 खोल्यांचं ऑफिसच होतं आणि पाटील हे तिथले मोठे साहेब होते. रांगेतली बहुतेक मंडळी चालक, वाहक किंवा मालक होती. प्रत्येकाच्या हातात कागदाची बंडलं होती. आत गेलेला माणूस बाहेर यायचा तेव्हा आतला माहोल दिसायचा. आत 3 साहेब कामात गर्क होते. माझ्या एवढ्या छोट्या कामासाठी एवढ्या मोठ्या साहेबांना का बरं भेटायला सांगितलं असेल असा मला एक प्रश्न पडला.
सरकारी खात्यात असल्या प्रश्नांना काहीही अर्थ नसतो. 24 नंबरनं सांगितलं 4 नंबरवर जा तर जायचं. मनात कोणताही किंतु न आणता हुकूम पाळायचा. माझा नंबर आला. 3 पैकी माझ्या बाजूला बसलेल्या वर्दीला मी माझा अर्ज दिला. नंबर बदलायचा आहे एवढं मी म्हणताच वर्दीला माझा अर्थ समजला. त्याने टेबला पलीकडच्या मोठ्या साहेबांना माझा अर्ज दिला आणि फक्त मुद्द्याचं बोलले, मोबाईल नंबर बदलायचा आहे. मोठ्या साहेबांनी माझ्या अर्जावर 2 मोठे चौकून काढले, छोटीशी सही केली आणि अर्ज परत दिला. इथं अंगठा उठवा, पहिली वर्दी. मी सही करू शकतो. माझ्या अवताराकडे बघून मी अंगठेबहाद्दर असावा असं त्यांना का बरं वाटलं असावं. सरकारच्या लेखी एकूण ड्रायव्हर जमात ही अशिक्षित असं ठरवूनच टाकलेलं असावं. कागदावरच्या पहिल्या चौकोनात मी अंगठा उठवला. इथं सही करा. अंगठा हे तुम्हीच इथं आल्याची खूण आहे. जास्त खोलात न शिरता मी सही केली. 2 नंबरच्या साहेबांनी माझा अर्ज 3 नंबरच्या साहेबांकडे सरकावला. 3 नंबरचे साहेब कोपऱ्यात भिंतीकडे तोंड करून संगणकावर बसले होते. त्यांच्या बाजूला एक मोठं कपाट होतं. कपाटासमोर कागदांचे गठ्ठे पसरले होते. मी जेमतेम एका पायावर ते सुद्धा कपाटाचा आधार घेत त्यांच्या बाजूला उभा राहिलो. OTP आला असेल सांगा. अहो माझा मोबाईल नंबर बदलायचा आहे. OTP माझ्या जुन्या नंबरवर जाईल ना. अरे बापरे, असं आहे का. थांबा, आपण आता दुसऱ्या मार्गाने जाऊ. मला वाटलं साहेब आता उठून दुसरीकडे जातात की काय, पण त्यांचा दुसरा मार्ग हा संगणकावरच होता. मोबाईल नंबर सांगा. मी माझा मोबाईल नंबर सांगितला. थोड्या प्रयत्नानं त्यांना यश आलं आणि माझ्या मोबाईलवर टुकटुक वाजलं. माझ्या मोबाईलवर OTP आला होता. साहेबांच्या संगणकीय झटापटीनंतर त्यांना देखील संकेतनं अडवलंच. आता पुढं काय करायचं हे काही त्यांना माहीत नव्हतं. त्याने हात टेकले. लगेच माझ्या मोबाईलवर त्यांच्या संगणकाच्या म्हणण्याचा फोटो काढला. हा फोटो 4 नंबरच्या गाजरे साहेबांना दाखवा असं सांगून माझे सगळे कागद मला परत देऊन त्यांनी प्रकरण टोलवलं. 4 नंबरवरून ज्यांनी मला 24 नंबरवर पाठवलं होतं ते गृहस्थ म्हणजेच गाजरे साहेब होते. मी 24 नंबरची खिडकी गाठली. ती उघडीच होती आणि रांग नव्हती. मी सुखावलो. आता माझं काम लगेच होणार असं मला वाटलं, पण खिडकीच्या आत कोणीच नव्हतं. गाजरे साहेब मीटिंगला गेले होते. कधी येतील. मी शेजारच्या खुर्चीला विचारलं. येतील, स्थितप्रज्ञासारखं उत्तर. हो पण कधी. मी अस्वस्थ. येतील मीटिंग झाली की. निर्विकार उत्तर. मी शांत झालो पण खिडकी सोडली नाही. खिंड लढवल्यासारखा मी खिडकी लढवत होतो. यथावकाश गाजरेसाहेब आले. 4 नंबरच्या संगणक साहेबांनी माझ्या मोबाईलवर काढलेला फोटो मी त्यांच्यासमोर धरला. गाजरे साहेबांनी माझी कागदपत्रं घेतली आणि ते कीबोर्डवरच्या कळा दाबू लागले. त्यांचं काम आत्ता संपेल मग संपेल या आशेवर मी खिडकी धरून होतो. बऱ्याच वेळानंतर गाजरे साहेब म्हणाले, सर्व्हर स्लो आहे, तुम्ही 15-20 मिनिटांनी या. मी घड्याळाकडे बघितलं तर गाजरे साहेब म्हणाले, 1:45 वाजता या. म्हणजे मला पाऊण तास काढायचा होता. इथं येणाऱ्या बहुतेक जणांना असा वेळ काढावा लागत असावा. तिथं मैदानात एक मोठी शेड होती. तिच्याखाली अनेक बाकं ठेवलेली होती आणि अनेक मंडळी तिथे निवांत वाट पाहत बसलेली होती. मी देखील निवांत झालो. माझ्यासमोर एक बाई दिसणारी मुलगी बसली होती. तिच्याकडे एक माणूस सतत येत होता. प्रत्येक वेळी काही कागद देत होता, काही कागद तिच्याकडून घेत होता, सह्या घेत होता. मध्येच त्या बाईंना काहीतरी सांगून आश्वस्त करत होता आणि त्या आवारातल्या गर्दीत लुप्त होत होता. एवढ्यात पट्टाधारी बऱ्यापैकी एक मोठा कुत्रा त्या शेडमध्ये निवांत बसायला आला. तो बसायला जागा हुडकत होता. रसिक असावा. त्याला बाई बसल्यावर त्या तीच जागा आवडली असावी. बाईंना कुत्र्याची ॲलर्जी असावी. कुत्रा आपल्याच दिशेने येतोय असं बघून बाईंनी त्यांची जागा बदलली. कुत्र्यानं दिशा बदलली. त्याला बाईंच्या शेजारीच बसायचं होतं. बाई मंडपभर फिरल्या. कुत्र्यानं पिच्छा सोडला नाही. एवढ्यात बाईंचा माणूस आला. त्याला बाई दिसेनात. या खेपेला त्याच्या हातात बरेच कागद होते. ते सांभाळत सांभाळत तो बाईंना हुडकू लागला. त्या तिघांची पळापळी आणि हुडकाहुडकी बघत माझा टाईमपास झाला. 1:45 वाजले आणि मी 24 नंबरची खिडकी गाठली. गाजरे साहेबांनी मी समोर येताच त्यांच्या समोरच्या कागदांच्या गठ्ठ्यातून माझा अर्ज बाहेर काढला. संगणकावर अल्पसा काळ घालवला आणि म्हणाले, जा आता तुमचं काम झालंय.
आता मी ऑनलाईन माझं लायसन्स रिन्यू करू शकेन? हो, एकदम बेलाशक. रिन्यू झालेलं लायसन्स कधी मिळेल? सर्व माहिती ऑनलाईन भरा, सगळी कागदपत्रं अपलोड करा, डॉक्टरांचं फिटनेस सर्टिफिकेट जोडा, 458 रुपये फी भरा आणि या सगळ्याची प्रिंट काढा आणि ती सगळी कागदपत्रं इथं जमा करा. मग 15 दिवसांनी तुमचं लायसन्स तुमच्या पत्त्यावर घरी येईल. गाजरे साहेबांनी सर्व माहिती सविस्तर दिली. साहेब, यालाच ऑनलाईन झटपट सुविधा असं म्हणतात का? माझा खोचक प्रश्न. हो. गाजरे साहेबांचं ठासून उत्तर. येस, तू बघतो तुला. असा त्या उत्तरात भाव दडला असावा असं मला वाटलं. काम झटपट उरकायचं म्हणून त्याच दिवशी मी आमच्या फॅमिली डॉक्टरांकडे गेलो. माझ्या ठणठणीतपणाचं डॉक्टरांचं प्रशस्तीपत्रक मला माझ्या अर्जासोबत जोडायचं होतं. पाऊस धोधो कोसळत होता. डॉक्टरांकडे ही गर्दी. माझा 50वा नंबर होता. 34वा नंबर डॉक्टरांच्या केबिनमध्ये होता, तर 35वा पेशंट दर्दभऱ्या अवस्थेत आतला पेशंट कधी बाहेर येतोय याची वाट पाहत होता. आजारी लोकांना सुखावण्याचं काम डॉक्टर रंगीबेरंगी गोळ्या देऊन जलद गतीनं करत होते. 47वा पेशंट औषध घेऊन गेला. 46वा कंपाऊंडरकडून औषध घेण्यासाठी थांबला होता. दवाखान्याबाहेर चपला बाहेर काढाव्यात अशी पाटी असल्यामुळं दारातच चपलांचा ढीग जमा झाला होता. 46वा जेव्हा बाहेर आला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आपल्या चपला, नव्या कोऱ्या चपला कुणीतरी घालून गेले. 46वा बाई पेशंट आणि तिच्याबरोबर आलेल्या बाई सैरभैर होऊन तेवढ्या छोट्या जागेत फिरू लागल्या. त्या डॉक्टरांच्या केबिनमध्ये पण घुसल्या. कंपाऊंडरीण बाहेर येऊन चपलांचा ढीग बघून गेली. ती बाहेर का आली आणि तिनं कशाचा शोध घेतला हे तिचं तिला कळलं का? हा प्रश्नच होता. बहुधा ती तिच्या चपला आहेत ना हे बघून गेली असावी. अशाही परिस्थितीत डॉक्टर रोगी तपासत होते, त्यांना आशेच्या रंगीत गोळ्या देऊन सुखावत होते. RTOच्या मैदानातली गर्दी आणि दवाखान्यातल्या गर्दीत फार काही फरक नव्हता. दोन्ही ठिकाणी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर कधी एकदा इथून सुटका होते हाच भाव होता. एकदाचा माझा नंबर आला. मी बऱ्याच दिवसानंतर दवाखान्याची पायरी चढत होतो. डॉक्टरही बऱ्याच वेळानंतर तंदुरुस्त माणूस बघून सुखावले असावेत. हसत हसत माझी चौकशी करत डॉक्टरांनी मला तंदुरुस्त असण्याचं प्रशस्तीपत्रक दिलं. आता मला फक्त संगणकावर बसून माझी माहिती भरायची होती. हे काम कोणाचीही मदत न घेता करायचं मी ठरवलं होतं. पण माझं हे ठरवणं फुकाचं होतं. कारण माहिती भरताना संकेत अनेक वेळा कॅप्चा भरून मागायचा, अनेक वेळा OTP लिहायला सांगायचा. सगळीकडं कागदपत्र अपलोड करायची होती. ये मेरे बस की बात नाही हे मला उमजू लागलं. मग आमच्या IT तज्ज्ञ सुनबाई माझ्या मदतीला आल्या. मुग्धाच्या व्यस्त वेळापत्रकात ती सकाळचीच वेळ माझ्यासाठी देऊ शकत होती. मला काम थांबवण्याशिवाय पर्यायच नव्हता. दिवस 5वा. मुग्धानं सूत्र हातात घेतली. संगणक तिचं निमूटपणे ऐकू लागला. संगणकावर संकेतशी ती सहज संवाद साधू लागली. एकेका पायरीनं आमचं काम पुढं जाऊ लागलं. पैसे भरायच्या वेळी मात्र माझा संगणक नाटकं करू लागला. माझ्या संगणकावर जो अँटीव्हायरस बसवला होता तो माझ्या पैशांची खूपच काळजी करत होता. त्यामुळं त्या दिवशीचं काम आम्हाला थांबवावं लागलं. दिवस 6वा. मुग्धाच्या संगणकावरून आम्ही RTOचे DL नूतनीकरणाचे 458 रुपये भरले. माझ्या खात्यातून पैसे गेले. RTOचं ॲप देखील पैसे मिळाल्याचं सांगत होतं. पण पैसे मिळाल्याची पोचपावती काही ते ॲप द्यायला तयार नव्हतं. RTOला द्यायच्या कागदपत्रात ती पावती महत्त्वाची होती. शेवटी दाम महत्त्वाचा ना. सुनबाईने मध्यम मार्ग काढला. शेवटी पावतीच्या आधीच्या संगणकाच्या स्क्रीनवर ज्याच्यावर पैसे मिळाल्याचं स्पष्ट दिसत होतं त्या स्क्रीनचा फोटो काढून त्याची क्षप्रत कागदपत्रात जोडली. क्ष म्हणजे झेरॉक्स. आता यासाठी परत RTO कार्यालयात जावं लागतं की काय या कल्पनेनं माझ्या तर पोटात गोळा झाला होता. आता RTOला द्यायची सगळी कागदपत्रं तयार झाली होती. मी पुन्हा एकदा ती तपासली तेव्हा लक्षात आलं हेल्थ सर्टिफिकेट देणारा डॉक्टर MBBS हवा. आमचे डॉक्टर तर BAMS होते. सरकार डॉक्टरमध्ये भेदभाव का करतं? दोघांच्याही पदव्या सरकारनंच दिलेल्या असतात. MBBS डॉक्टरांना हेल्थ सर्टिफिकेट देण्याचं वेगळं प्रशिक्षण दिलेलं असतं की काय याचा मात्र शोध घ्यायला हवा.
BAMS डॉक्टर ज्यांच्याकडून मी हेल्थ सर्टिफिकेट घेतलं होतं त्यांच्या दवाखान्यात पेशंटची तुफान गर्दी होती, तर RTOच्या दारात MBBS डॉक्टर शिक्का घेऊन सही देण्यासाठी आणि पैसे घेण्यासाठी बसला होता. एका अंशानं म्हणजे डिग्री माझा अर्ज फेटाळला जाऊ शकत होता. 6 दिवसाच्या माझ्या मेहनतीवर मला पाणी सोडायचं नव्हतं. मी परत A1 फॉर्मची एक प्रत काढली, MBBS डॉक्टरकडून त्याच्यावर सही घेतली, साईटवर अपलोड केलेलं पहिलं हेल्थ सर्टिफिकेट काढून तिथं हे नवं हेल्थ सर्टिफिकेट जोडता येतं का नाही या किड्यानं मात्र मी अस्वस्थ होतो. पण मुग्धानं हे काम लिलया केलं. घड्याळात 1:20 झाली होती. एक दिवस वाचवायचा तर सगळी कागदपत्र 2 वाजायच्या आत RTOच्या कार्यालयात देणं गरजेचं होतं. मी धावतच रिक्षानं RTO गाठलं. 24 नंबरच्या खिडकीसमोर थोडेच लोक उभे होते. मी माझा डबा 2 वाजायच्या आत रांगेच्या गाडीला जोडला. आता मला घड्याळाच्या काट्यांची भीती नव्हती. माझे कागद मी खिडकीतून आत सरकवले. पलीकडची ललना कागदपत्र तपासू लागली. हेल्थ सर्टिफिकेट फारच अस्पष्ट आहे, म्हणून तर मूळ प्रत सोबत जोडली आहे, मी ठामपणे म्हणालो. मग त्या बाईंनी फार काही प्रश्न विचारले नाहीत. पैशांची पावती छापली जात नाही हे त्यांना माहीत असावं. MBBS डॉक्टरच्या सर्टिफिकेटवर रिसिव्ड असा शिक्का मारून मला ते सर्टिफिकेट परत देण्यात आलं. क्षणभर मी चक्रावलोच. माझी सगळी कागदपत्रं ती बाई परत करते की काय अशी मला शंका चाटून गेली. मी हे काय असा बावळट प्रश्न विचारला. तुमची सगळी कागदपत्रं मिळाल्याची ती पावती आहे. पोलिसांना अडवलं तर हा कागद दाखवा, 20 दिवसात लायसन्स घरी येईल. मी मला मिळालेल्या पावतीकडं बघतच बसलो. रांगेतली अनुभवी माणसं म्हणाली, जा आता तुमचं काम झालं आहे. मी तो टेम्पररी परवाना खिशात घातला. पोलीस मला पकडणार नाहीत याची मला खात्री होती, कारण माझ्याकडं ना 4 चाकी गाडी होती ना दुचाकी, आणि मी आताशा वाहन चालवणं सोडूनच दिलं होतं. 20 दिवसात येणारा परवाना 7व्याच दिवशी घरात आला. सरकार दरबारी ऑनलाईन झटपट कशाला म्हणतात ते समजलं. ज्याचा शेवट गोड ते सगळं गोडच गोड म्हणतात ते मात्र खरंच आहे. मी 7 दिवसांचे कष्ट एका क्षणात विसरून गेलो. ऑनलाईन झटपट या स्वानुभवावर आधारित लेखाचं वाचन आत्ताच आपण ऐकलं. लेखक कौस्तुभ ताम्हणकर. त्यांचा मोबाईल नंबर 9819745393. आपण आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय लेखक कौस्तुभ ताम्हणकर यांनाही कळवू शकता. याशिवाय मलाही कळवू शकता. मी अभिवाचक दत्ता सरदेशमुख. माझा संपर्क क्रमांक 8329730186.